नमस्कार. कवितेची सफर या दुनियेत मी थरथरता पायाने पहिलं पाऊल टाकत आहे. मला तुमची साथ हवी, जर आवडलं तर तुमची दाद हवी. चला, माझ्या पहिल्या पावलाला म्हणजेच माझ्या पहिल्या कवितेला मी सुरुवात करतो. कवितेचं शीर्षक आहे विलक्षण प्रेम. ही कविता साधारणपणे मला 2009-10 सुचलेली. एक प्रसंग माझ्या डोळ्यासमोर आलेला, त्याला मी माझ्या शब्दांनी एका कवितेत बांधण्याचा प्रयत्न केला आणि ती आज मी तुमच्या समोर सादर करतोय. विलक्षण प्रेम. कधी पाहिलं नव्हतं, कधी जाणवलं नव्हतं, कधी रुचलं नव्हतं तर कधी सुचलंही नव्हतं. प्रेम काय असतं हे फक्त वाचलं होतं. सत्य असतं का कल्पकता कुणाची? सत्य असतं का कल्पकता कुणाची? खरंच घडतं का जादू असते देवाची? निखळ नितळ भावना की देणगी निसर्गाची? दगदगीच्या जीवनात मी पाहिले दोन प्रेमी. दगदगीच्या जीवनात मी पाहिले दोन प्रेमी. जगाचा विसर पाडून गुंतले होते एकमेकांच्या ध्यानी. आणि 30-35 सुद्धा दिसत होते ते दोघं राजा राणी. दिसताच ट्रेन हात घट्ट पकडून चढले ते दोघं जिद्द करून. मनात विचार आला, काय भेटला असेल बरं यांना या गर्दीत चढून? का आली असेल ही बाई स्त्रियांचा डब्बा सोडून? मिळतात बसायला जागा, राजा वाचू लागला पेपर. मिळतात बसायला जागा, राजा वाचू लागला पेपर. आणि राणी सुद्धा काढून बाहेर लोकर विणू लागली स्वेटर. त्यांना पाहून असं मीही हसून घेतलं पोटभर. आता दररोज भेटू लागलं होतं ते जोडपं वारंवार. दररोज भेटू लागलं होतं ते जोडपं वारंवार. काहीतरी आगळं वेगळं होतं त्यांच्यात खरोखर. दिवस ना जाऊ लागले होते भराभर. राणीचं स्वेटर आता पूर्ण होऊ लागलं होतं. राजाचंही पेपर मधलं लक्ष उडालं होतं. दोघांचा आपसात काहीतरी एक वेगळंच गुपित दडलं होतं. राणीचं स्वेटर आता पूर्ण होऊ लागलं होतं. राजाचंही पेपर मधलं लक्ष उडालं होतं. दोघांचाही आपसात काहीतरी वेगळंच गुपित दडलं होतं. आज स्वेटरचा एक हात विणला जात होता. आज स्वेटरचा एक हात विणला जात होता. महरूनी रंगाचा रेशीम धागाही संपला जात होता आणि क्षण वाळूसरशी दोघांच्या हातातून निसटून जात होता. त्यानंतर दोघं मला दिसेनासे झाले. त्यानंतर दोघं मला दिसेनासे झाले. मनात माझ्या शंकांचे वादळ उठले. माहित नव्हतं की कोणीतरी कायमचे डोळे मिटले. खूप दिवसानंतर गर्दीत दिसला पुन्हा तोच चेहरा. खूप दिवसानंतर गर्दीत दिसला पुन्हा तोच चेहरा. ओठावरचं रडू दडवून झाला होता कावरा बावरा. ओठांवरचं रडू दडवून झाला होता कावरा बावरा. डोळ्यातली आसव दाटवून काहीतरी हरवला होता बिचारा. डोळ्यातली आसव दाटवून काहीतरी हरवून बसला होता बिचारा. राहून राहून मी त्या राजाला विचारलं, राणीला तू तुझ्या आज का घरी ठेवलं? राहून राहून मी त्या राजाला विचारलं, राणीला तू तुझ्या आज का घरी ठेवलं? वेळ दौडून म्हणाला, राणीला मी माझ्या कायमचं हरवलं. तो वेळ दौडून म्हणाला, राणीला मी माझ्या कायमचं हरवलं. मनातलं दुःख चेहऱ्यावर उमटलं. त्याच्या मनातलं दुःख चेहऱ्यावर उमटलं आणि हळूच त्याला पाझरही फुटलं. धीर धरून मग मी विचारलं त्या राजाला, नक्की काय झालं होतं तुझ्या राणीला? ओठ दाबून क्षणभर डोळे मिटून त्याने सावरलं स्वतःला. ओठ दाबून क्षणभर डोळे मिटून त्याने सावरलं स्वतःला आणि म्हणाला, कर्करोग झाला होता तिला. आयुष्याचे शेवटचे काही क्षण माझ्यासोबत घालवायला रोज यायची ती मला ऑफिसला सोडायला. हे ऐकल्यावर मला त्या राणीचा हेवा वाटला आणि उतरताना राजाचा मरुनी रंगाचा तो स्वेटर दिसला, ज्याचा डावा हात अजून नव्हता गेला विणला. पुस्तकाबाहेरचं पुस्तकातलं प्रेम, गोष्टी बाहेरचं गोष्टीतलं प्रेम, अंगावर काटा आणणारं विलक्षण प्रेम. अंगावर काटा आणणारं हे एक विलक्षण प्रेम. अंगावर काटा आणणारं विलक्षण प्रेम. धन्यवाद.